लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 12. दोघंही आश्चर्याने दरवाजाकडे पाहत होते. दरवाजापाशी अथर्व उभा होता, जो त्या दोघांकडे रोखून पाहत होता. अद्वैतने त्याच्याकडे पाहिलं आणि मग अथर्वने त्याला घुरलं. हा छोटा मुलगा वारंवार त्यांच्या मध्ये येत होता आणि यावेळी त्याने रोमॅन्सच्या मध्ये येऊन कबाबमध्ये हाडासारखी अडचण निर्माण केली होती. जेव्हा अथर्वला जाणवलं की अद्वैत त्याच्याकडे घुरतोय, तेव्हा त्यानेही त्याला घुरायला सुरुवात केली. आता स्वरासुद्धा अद्वैतकडे रोखून पाहत होती, जणू तिच्या नजरेतून सांगत होती, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कोणी येईल, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. ती त्याच्याकडे रोखून पाहत होती. अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि गोंधळून गेला. आता परिस्थिती अशी होती की अथर्व आणि स्वरा दोघेही त्याच्याकडे रोखून पाहत होते. स्वराने त्याच्याकडे एक सखोल नजर टाकली, स्वतःला आरशात पाहून कपडे आणि केस नीट केले आणि अथर्वला उचललं आणि ती तिथून बाहेर निघून गेली. अद्वैत बेचारा आश्चर्यचकित झाला आणि गोंधळून गेला. तो त्यांना पाहतच राहिला आणि स्वतःशीच म्हणाला, याचा अर्थ काय? माझी बायको आता माझी राहिलीच नाही. त्याचा चेहरा पडला आणि अथर्वला शिव्या घालत तो सुद्धा पार्टीत परत गेला. हळूहळू सगळे पाहुणे निघून जात होते. पार्टी संपत आली होती. कमाल म्हणजे अहिरा आपल्याच कामात इतकी गुंतली होती की तिने अजूनही मिहिरला पाहिलं नव्हतं, पण मिहिरने तिला पाहिलं होतं. निघण्याआधी मिहिर एकदा अद्वैतला भेटला. अद्वैतने त्याला हक करत पार्टीला येण्यासाठी धन्यवाद दिलं. मिहिर हलकसं हसत म्हणाला, तू बोलावलं तर यावंच लागलं. अद्वैतही त्याचं हसून उत्तर देत होता. इतक्यात अहिराचा आवाज आली, भाई, वहिनीला काय झालं? ती का मूड खराब करून फिरते आहे? हे ऐकताच अद्वैतने मागे वळून पाहिलं. मिहिरचं लक्षही त्या दिशेने गेलं. अहिराने मिहिरकडे पाहिलं आणि एकदम पॉज झाली. डार्क ब्लू 3 पीस सूटमध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. नेहमीप्रमाणे ती पुन्हा त्याच्याकडे पाहत राहिली, पापण्या लवायलाही विसरली. आणि मिहिर तिच्या या गोष्टीमुळे चिडला. त्याने अद्वैतकडे पाहून सांगितलं, मी निघतो. अद्वैतने त्याला हात मिळवून होकार दिला आणि मिहिर एका कटाक्षाने अहिराकडे पाहत निघून गेला. मनातल्या मनात त्याने स्वतःशीच म्हटलं, अजबच मुलगी आहे. अहिरा त्याच्या जाण्यानंतर भानावर आली. अद्वैतने तिच्याकडे पाहत विचारलं, तुझ्या बहिणीला काय झालं? चल पाहूया. दोघं भाऊ बहीण परत सगळ्यांसोबत आले. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सगळे आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले. इतक्या वेळ मस्तीत सगळ्यांनी खूप धमाल केली होती, त्यामुळे आता सगळे थकले होते. सगळे आपल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. गर्व त्याच्या खोलीत आला आणि पटकन कपडे बदलून बेडवर बसला. तेव्हाच अहिरा आत आली. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन त्याच्या बाजूला बसत म्हणाली, चल पटकन सगळे फोटो आणि व्हिडिओ पाठवून दे. गर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, असं कसं देऊ? बदल्यात मला काय मिळेल? मी सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलेत. त्यामुळे मला काहीतरी मिळायलाच हवं. अहिराचा चेहरा पडला आणि ती म्हणाली, काय हवंय तुला आता? गर्वने दात दाखवले आणि म्हणाला, वेळ आल्यावर सांगतो. आत्ता मात्र तू मजा कर. हे बोलून त्याने सगळे फोटो आणि व्हिडिओ पाठवले. दोघांनी आपापला इन्स्टा उघडला आणि एक फोटो, व्हिडिओ पोस्ट करू लागले. बऱ्याच दिवसांनी घरात असा जश्नाचा माहोल होता, जिथे सगळे खूप आनंदी होते. गर्वने अद्वैत आणि स्वरा यांची व्हिडिओ वेगळी एडिट केली आणि त्यावर एक छान गाणं लावून शेअर केली. अहिराने पाहिलं आणि म्हणाली, हे किती गोड दिसतायत ना एकत्र. गर्वने हसून उत्तर दिलं, हो खरं आहे. कदाचित दादासोबत इतकी छान पूर्वा पण दिसली नाही. अहिराने तिचं नाव ऐकलं आणि चेहरा वाकवत म्हणाली, तिचं नाव घेऊ नकोस. दादासोबत तिने जे केलं, त्यानंतर ती मला आधीही कमी आवडायची आणि आता तर नफरतच आहे. गर्व त्याच्याकडे पाहून म्हणाला, ठीक आहे. चल जा आता आणि जाऊन झोप. आणि मला पण झोपू दे. तसेही मी खूप मेहनतीचं काम केलं. हे बोलून त्याने एक अंधाई घेतली आणि बेडवर पसरला. अहिरा त्याच्याकडे पाहत चेहरा करून तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी अद्वैत उठला आणि नजर स्वरावर स्थिरावली. त्याला काल पार्टीमध्ये तिचं त्याला बोलावणं आणि जवळीक आठवली. तो हलकासा हसला. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि हळू आवाजात म्हणाला, इतका बेचैन आधी कधी नव्हतो, जेवढा आता होऊ लागला आहे. तुला मिळवल्यावर समजलं की मी स्वतःपासूनही परका होऊ लागला आहे. तो हसला आणि उठून वॉशरूममध्ये गेला.
तो अंघोळ करून तयार होईपर्यंत स्वरा अजूनही झोपलेली होती. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि हसला. तिला उठवायचं त्याला काहीही मन नव्हतं, म्हणून तिला न उठवता तो ऑफिसला निघून गेला. इथे अहिरा सुद्धा ऑफिसला पोहोचली होती. तिने जाऊन मेहरला त्याचा शेड्यूल सांगितला आणि म्हणाली, सर, आज साईट व्हिजिटसाठी जायचं होतं. मेहरने तिच्याकडे पाहिलं आणि अगदी साध्या स्वरात ओके म्हणाला. थोड्या वेळाने ते दोघं साईट व्हिजिटसाठी निघाले. लवकरच ते पोहोचले. हा अंडर कन्स्ट्रक्शन एरिया होता, जिथे मिहिरचं काम सुरू होतं. हा एरिया शहराच्या बाहेर होता. पण आज अहिरा खूप आनंदात दिसत होती, कारण मेहर तिच्या सोबत होता. आता ती साईटवर होती, तर ती जितका वेळ शक्य असेल तितका मिहिरसोबत घालवायचं ठरवून आली होती. मेहर तिला रिस्पॉन्स देत नसला तरी तिला त्याचं काही वाटत नव्हतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून मेहरने साईटवर काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला काही सूचना दिल्या आणि मग अहिराकडे पाहून म्हणाला, आणखी काही बाकी आहे का? अहिराने पटकन उत्तर दिलं, हो, काही साहित्य आलंय. त्याची क्वालिटी चेक करायची होती. वर्कर्स म्हणतायत की ते वेगळं वाटतंय आणि कदाचित त्यात काही त्रुटी असू शकतात. मेहरने तिचं बोलणं ऐकलं आणि म्हणाला, ठीक आहे, चला. ते दोघं तिकडे निघाले. मेहर कामात बिझी होता आणि अहिरा त्याला बघण्यात. तिचं लक्ष मिहिरच्या हातातल्या घड्याळावर गेलं आणि मग ती स्वतःच्या दुपट्ट्याकडे पाहत काहीतरी प्लॅन करू लागली. तिच्या डोक्यात बॉलिवूड सिनेमातले सीन्स सुरू झाले, जिथे हिरोच्या घड्याळात हिरोईनचा दुपट्टा अडकतो. तिलाही तसंच काहीतरी करायचं होतं. तिने हळूच स्वतःचा दुपट्टा मिहिरच्या घड्याळावर टाकला, पण तो अडकला नाही. हे बघून तिचा चेहरा पडला. तिने पुन्हा प्रयत्न केला, पण मेहरने चिडून तिच्याकडे पाहिलं. त्याला काही कळत नव्हतं की ती काय करायला बघत होती. अहिराने त्याच्याकडे पाहून विचित्र हसली आणि मग दुसऱ्या दिशेला पाहत डोळे फिरवत मनात म्हणाली, हे बॉलिवूडवाले सगळं खोटं दाखवतात. दुपट्टा सहज कसा अडकतो? माझा तर जबरदस्तीनेही अडकलाच नाही. हे विचारतच ती पुढे निघाली. ते दोघे आता पुढे निघून गेले होते. पण अहिराच्या डोक्यात अजूनही काही खुराफाती चालू होत्या. तिचं लक्ष तिथे सांडलेल्या पाणीकडे गेलं. पण तिला हे लक्षात आलं नाही की एकीकडे तेच पाणी स्टोअर करण्यासाठी एक मोठी टँक जमिनीमध्ये बनवली गेली होती. तिने तिथेच पाणीवर मिहिरसमोर फिसळण्याचं नाटक केलं आणि तिला वाटलं की मिहिर तिला वाचवेल. पण मिहिरने तिला पकडण्याची तसदीही घेतली नाही. ती खरोखर पडली आणि कमाल म्हणजे ती जमिनीवर न पडता बाजूला त्या टँकमध्ये पडली. ती पूर्णपणे पाणीने भिजली. तिचे कपडे पूर्ण खराब झाले होते. मिहिरने तिला पुन्हा फ्रस्ट्रेशनने पाहिलं. ही मुलगी मुद्दामच समस्यांना स्वतःच्या गळ्यात अडकवते. मिहिरने मनातल्या मनात विचार केला. त्याने तिला पाहिलं आणि चिडून बोलला, डोकं खराब आहे का? बघून चालता येत नाही का? हे बोलत त्याने आपला हात तिच्या दिशेने पुढे केला. अहिराने त्याचा हात पकडला आणि मिहिरने तिला बाहेर काढायला मदत केली. मिहिरचं लक्ष तिच्या कपड्यांकडे गेलं, जे भिजून तिच्या शरीराला चिकटले होते. त्याने आपल्या नजर दुसरीकडे वळवल्या आणि खोल श्वास घेत मनातच तिला कोसताना म्हणाला, काय मुलगी आहे. जर ही अद्वैतची बहीण नसती तर तिला दाखवलं असतं. काय करते हे समजतंय का? तो तिच्यावर खूपच चिडलेला होता, पण काही बोलू शकत नव्हता. त्याने आपला कोट काढला आणि तिच्या खांद्यावर टाकत म्हणाला, हे घाल. अहिराने जेव्हा त्याचं तिच्यासाठी कन्सर्न पाहिलं, तेव्हा ती लगेचच हसली आणि आनंदाने तो कोट घालून घेतला. मिहिरचं मन स्वतःचं डोकं ठोकून घेण्यास तयार झालं होतं, ही मुलगी खरंच वेडी आहे. त्याने विचार केला. अशा परिस्थितीतही ती फक्त या गोष्टीवर खुश होती की मिहिरने तिला आपला कोट दिला. पण त्या क्षणी त्याने तिला काहीही सांगितलं नाही. त्याने खोल श्वास घेतला आणि लवकरच आपलं काम पूर्ण करून तिला परत घेऊन निघून गेला. त्याला अजिबात नको होतं की ही मुलगी त्याच्यासाठी अजून काही समस्यांना जन्म देईल. अहिरा मिहिरसोबतच्या सीटवर बसली होती. ती कधी तिच्या अंगावर असलेल्या त्या कोटकडे पाहत होती तर कधी मिहिरकडे. मिहिर तिच्या वेंधळ्या वागण्यामुळे इतका फ्रस्ट्रेटेड झाला होता की जर तिने आणखी एक वेडसर गोष्ट केली तर त्याचा राग नक्कीच तिच्यावर फटकेल. पण अहिरा यापासून अनभिज्ञ होती आणि त्याच्या एका छोट्याशा कृतीवर ती खूप आनंदी झाली होती. मिहिरने तिला घरी सोडलं आणि स्वतः ऑफिससाठी निघून गेला. अहिराने त्याला पाहिलं, मग कोटकडे पाहून म्हणाली, तुमचा कोट.
मिहीरने एक नजर तिला घुरकून पाहिलं, मग स्वतःला शांत करत खोल आवाजात बोलला, राहू दे, तुला गरज पडेल. हे बोलून तो तिचं अजून काही न ऐकता ऑफिससाठी निघून गेला. आहिरा काही समजू शकली नाही. तो नाराज होता का? पण तिला याची काहीही पर्वा नव्हती. ती तर तिच्या आनंदात खुश होती. ती हसत हसत गाणं गुणगुणत घराच्या आत गेली. क्रमशः टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.